रोज काहीतरी नवीन आणि चटपटीत नाश्त्याला हवं असतं आणि घरातल्याच वस्तू वापरून आपल्याला नवीनच नाश्ता बनवायचा असतो. तर आपण आता ही कृती करूया आणि तुमचं चॅनलवर स्वागत आहे. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला आज काय नाश्ता बनवला आहे ते नक्कीच समजेल. आज भन्नाट नाश्ता सुरू करूया. तर मी ते 1 वाटी कणिक घेतलेली आहे आणि यामध्ये माझ्याकडे आलू वांग्याची भाजी आहे ती मी टाकून घेत आहे. भाजी छान रसरशीत आहे आणि चांगलीच आहे, त्यामुळे हे कशाला वेस्ट करायची आणि त्यापासून एक चांगला नाश्ता बनवायचा. एकदम कमी तेलामध्ये बनणारा हा नाश्ता आहे. त्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकायची आहे. हे सर्व साहित्य आपण टाकून घेऊया आणि खुसखुशीत आणि छान क्रंची नाश्ता आपण आता बनवूया. हा चवीला छान लागतो आणि हा एकदम पाचकही आहे. आता यामध्ये थोडे तीळ टाकून घेऊया आणि हे बघा किती छान दिसत आहे तीळ टाकल्यावर. आता याला थोडं मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर काय होईल की आपलं हे जे सारण आहे ते पूर्ण त्या पिठाला लागेल. हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये जर तुम्हाला आणखी काही टाकायचं असेल जसं बेसन वगैरे तर तुम्ही टाकू शकता. तर यामध्ये मी तिखट, हळद, जिरा पावडर आणि जिरेसुद्धा टाकून घेतलेले आहे आणि आता याला एकजीव करून घेऊया. मी अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने थोडं मॅश करून याला बांधून घेतलेला आहे आणि याचा एक घट्टसर गोळा बनवलेला आहे. हा गोळा बनवून घेतला आहे आणि आता याची नंतर मी एक छान अशी पोळी लाटून घेणार आहे. तर त्यासाठी गोळा घेऊन याचा एक पराठ्या साईजची आपल्याला पोळी लाटायची आहे. यामध्ये कांदा वगैरे आहे आणि भाज्या पण आहेत तर थोडं लाटायला भारी जातं, पण तरीही आपण याला आकार द्यायचा आहे आणि अशा प्रकारे याला बोटाच्या साहाय्याने तुम्ही असे छिद्रसुद्धा करायचे आहे. म्हणजे जेव्हा आपण ताव्यावर हे टाकतो त्यानंतर जेव्हा तेल टाकतो तेव्हा या आजूबाजूला सुद्धा तेल व्यवस्थित लागतं आणि वाफही जाते आणि हा फुगतसुद्धा नाही. हा फुगायला नको म्हणूनच ते छिद्र टाकलेले आहेत. आणि आता व्यवस्थित पूर्ण दोन्ही बाजूने क्रंची आणि खरपूस शेकून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे आणि हा पराठा आता आपण छान मस्तपैकी सर्व करूया. त्यासाठी मी एका प्लेटवर हा काढून घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे दुसरा आणि तिसरासुद्धा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. हे अशा प्रकारे गोल केल्यामुळे काय होतं की यामध्ये जी वाफ आहे ती निघून जाते आणि आपला पराठा एकदम खुसखुशीत होतो आणि हा लालसर झाल्यामुळेच इतका छान लागतो आणि चवदारही लागतो. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे सॉससोबत हा सर्व केलेला आहे आणि खूप नरम आणि एकदम कमी तेलामध्ये हे बनवून तयार आहे. म्हणजे जास्त तेलाचा वापरसुद्धा नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मला सांगा की तुम्हाला हा पराठा आवडला का. घरातीलच भाज्या वापरून आपण हे बनवलेलं आहे. तर तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.